तर तिकडे पालघर जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपून काढले। आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। 2 दिवस जिल्ह्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला। शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली। नदी नाल्यांच्या पाणी प्रवाहात मोठी वाढ झाली। दुसऱ्या बाजूला शेतांना देखील तलावाचं स्वरूप आलं। आणि पालघरमधली पावसाची स्थिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक पवार यांच्याकडून। विनायक, पालघरमध्ये सुद्धा आता रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। पावसाची नेमकी काय स्थिती आहे? हो कल्याणी, नक्कीच पालघर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी काल एक आदेश जारी केलेले। पालघर जिल्ह्यामध्ये 24 तासामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याने पालघरमधील ज्या शाळा आहेत त्यांना पूर्ण सुट्टी देण्यात आलेली आहे। काल रात्रीपासून हा मुसळधार पाऊस सुरू होता, मात्र आज सकाळपासून 2 तास झाला हा पाऊस थांबलेला आहे। परंतु पालघर जिल्ह्यातील नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। तसंच जव्हार फाटा हा पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील ढेकाळे ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी महामार्गावरती साठल्याने त्या ठिकाणी ट्रॅफिकही मोठ्या प्रमाणात झालेला आहे, तर महामार्गही बंद करण्यात आलेला आहे। कल्याणी, नक्कीच धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।